अंशतः अनुदानित शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता। दरम्यान संतप्त शिक्षकांनी मुंडन करत राज्य सरकारचा निषेध केला, तर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। नुसार ते पालन करत नाही आहे, याचा अर्थ ते सरकार घटनेनुसार काम करत नाही आहे। म्हणून घटनाविरोधी काम करणाऱ्या सरकारचा सुद्धा आम्ही या प्रसंगी निषेध करतो। आमच्या या अंशतः शिक्षकाला, त्रुटीपात्र शाळेच्या शिक्षकाला अनुदान नाही। आमच्या शिक्षकांना 22 वर्ष झाले राव, 22 वर्ष झाले बिनपगारी काम करत आहे। अहो, रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीचं वेतन भेटत नाही राव। आता या झोपलेल्या शाळेला काय सांगाव। माझ्या शाळेतला एक शिक्षक रिटायर झाला सर, सेवानिवृत्त झाला, त्याला पगार नाही, काही नाही, सेवा निवृत्ती वेतन नाही सर। बोराळ्याची एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये दोघंही पती पत्नी नोकरीवर आहे सर, त्या दोघांनाही पगार नाही सर। त्रुटीपात्र शाळेमध्ये ते काम करतात। बायको सर मशिनीचं काम करते। भयंकर अवस्था शासनाने शिक्षकाची शिलाई मशीन काम करता करता राव ती बीमार पडलेली आहे। आता तुम्ही सांगा त्या शिक्षकांनी काय करावं।